बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर काही पर्यटक अडकलेत। मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक अडकल्याची माहिती आहे। रविवारची घटना आहे। धबधब्यावर तब्बल 15 ते 20 पर्यटक अडकले। स्थानिक तरुणांच्या मदतीने पर्यटकांना रेस्क्यू करण्यात यश आलं। पर्यटकांच्या रेस्क्यू वेळचा थरारक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। अचानक धबधब्याचा प्रवाह वाढल्याने अनेक पर्यटक अडकले आणि या अडकल्याचा हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्याला पकड रे, त्याला पकड, त्याला पकड। नाम एक 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 एक। भरपूर रिस्क आहे। प्रतिनिधी किरण ताजने या व्हिडिओ बाबतची आपल्याला अधिकची अपडेट देतात। किरण, नेमकं काल काय घडलेलं होतं आणि हे जे पर्यटक दिसतात त्यामध्ये कुठली वेगळी घटना घडलेली आहे का? मात्र खरतर नाशिकच्या दुगारवाडीचा धबधबा हा पर्यटनाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वर्षा सहली या मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत। त्याच अनुषंगाने पर्यटकांची मोठी गर्दी ही रविवारच्या दिवशी दुगारवाडी धबधब्यावर पाहायला मिळाली। अडकलेले होते, जवळपास त्या ठिकाणी अडकल्याची माहिती स्थानिकांना मिळालेली होती। त्या सगळ्या अनुषंगाने त्यांनी रेस्क्यू करत या पर्यटकांना बाहेर काढलं। खरतर पर्यटनाचं आकर्षण राहिलेल्या या दुगारवाडी धबधब्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे पर्यटक येत असतात आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरक्षेच्या कारणास्तव काही सूचना दिलेल्या असतात, मात्र त्याचं पालन पर्यटक करत नाही आणि त्यामुळे जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद पर्यटक घेतात आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जवळपास 15 ते 20 पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते। या पर्यटकांचा जर व्हिडिओ बघितला तर अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे आणि याच ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत त्यांनी रेस्क्यू करत या पर्यटकांना बाहेर काढलेला आहे। एकूणच जीवितहानी कुठली नसली तरी या सगळ्या दरम्यान हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे यामुळे पर्यटन कशा पद्धतीचं केलं जातंय नाशिकमध्ये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांनी मात्र या सगळ्या दरम्यान आक्रमक होऊन कठोर कारवाई करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे। माधुरी, किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। भरपूर पाणी वाढलं त्याच्यामुळे कोणी येऊ नये दुगडवाडीला। दुगडवाडीमध्ये फसून गेलेले लोकांना